बुधवार पेठेत पुणे पोलिसांचे मध्यरात्री धडक कारवाई। रात्री 12 ते पहाटे 3 वाजेपर्यंत झाडाझडती आणि कडेकोट नाकाबंदी। बुधवार पेठेतील 50हून अधिक घरांची पोलिसांकडून तपासणी। कुंटणखाण्यामध्ये महिला पोलिसांकडून सखोल चौकशी। अंमली पदार्थ, अल्पवयीन मुलींचा जबरदस्तीने वेश्या व्यवसाय, बेकायदा वास्तव्य यावर पोलिसांचा फोकस। बुधवार पेठेच्या प्रत्येक गल्लीत पोलिसांचा कडक बंदोबस्त। मिळालेल्या माहितीनुसार बुधवार पेठेतील वेश्यावस्तीत बेकायदा राहणाऱ्या एका बांगलादेशी तरुणी प्रकरणी कारवाई न केल्यामुळे फरासखाना पोलीस ठाण्यातील एका महिला पोलीस कर्मचाऱ्याला निलंबित करण्यात आले होते। संबंधित तरुणीबाबत वरिष्ठ अधिकाऱ्यांना माहिती न देणे तसेच आर्थिक व्यवहार केल्याचा आरोप या कर्मचाऱ्यांवर ठेवण्यात आला होता। या घटनेनंतर अशा प्रकरणाला आळा घालण्यासाठी पुणे पोलीस दलातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी तातडीने बुधवारी मध्यरात्री कॉम्बिंग ऑपरेशन राबविण्याचा निर्णय घेतला। त्यानुसार स्थानिक पोलिसांसह गुन्हे शाखेच्या विविध पथकांचा मोठा ताफा रात्री 12 वाजता बुधवार पेठेत दाखल झाला। परिसरात ये-जा करणाऱ्या सर्व प्रमुख रस्त्यांवर नाकाबंदी करण्यात आली। शुक्रवार पेठेत पोलीस चौकी परिसरातील कुंटणखाण्यामध्ये महिला पोलिसांनी महिलांची चौकशी केली। तसेच परिसरात वेश्यागमनासाठी आलेल्या लोकांना ताब्यात घेऊन रस्त्यावर बसवलं। अंमली पदार्थाचा वापर, जबरदस्तीने वेश्या व्यवसायात ढकलणे तसेच बांगलादेशी नागरिकांचे बेकायदा वास्तव्य या मुद्द्यांवर पोलिसांनी अनेक संशयितांची कसून चौकशी केली। आम्हाला व्हिडिओ काढले घरचे बघ व्हिडिओ। पारस मुथा यांचा रिपोर्ट।